गुरसाळे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक मोठं नाव सचिन अप्पा वावरे माळ शिरसकर यांच्या साई आणि गुरसाळेकरांचा अंजीर या जोडीनं आज गुलाल पटकवलेला आहे, मिळवलेला आहे. आपल्या सोबत साई बैलाचे मालक आहेत सचिन अप्पा. नमस्कार शेठ. नमस्ते. काय सांगाल आज कसं काही नियोजन केलेलं होतं या जोडीचं? आजचं नियोजन आमच्या दिवसापूर्वी यांचा मला फोन आलेला होता. असं एक गुरुसाहेब अंजीर बैलाने आपल्याला 12 तारखेला पळायचंय. त्यांनी सांगितल्यानंतर मी कोणता म्हणजे अंजीर मला माहित नव्हता खरं सांगायचं. म्हणजे आता ह्या 15 दिवसात भरपूर चर्चेत आलेला आहे अंजीर आणि चांगल्या म्हणजे अंधारातला बैल आहे पण चांगल्या टॉप मध्ये आपलं ते चाललाय म्हणजे नाव चांगलं झालंय अंजीरचं. मग मला काय माहित नव्हतं अंजीर कोणता आहे, पण दत्ता शेटने जर शब्द टाकलाय म्हणल्यानंतर बैल 100% चांगला असणार आहे मला अंदाज होता. मी त्यांना काहीच विचारलं नाही बाकीचं, ठीक आहे पळू म्हणून सांगितलं. जोडी खूप छान पळाली. एक मोठा सेमी होता, त्या सेमीमध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्या सेमीमध्ये एक फायनलच होता तो एक प्रकारचा. काय सांगाल त्यामध्ये? सगळ्यात टॉपचा सेमी लागला आमचा. सेमी क्रमांक 6 मध्ये गाडी पळाली. कुठल्या तासावरती गाडी होती? 6 नंबर तासावर, 6 नंबर सेमीत 6 नंबर तासात आणि त्यातल्या 5 गाड्या टॉपच्या गाड्या होत्या आणि 5 गाड्यात बी सुट्टा निकाल घेतला गाडीनं. आपण काय सांगाल, गाडी पब्लिकला होती. गाडी आता फायनलला पब्लिकला लागली. पब्लिकला लागल्यामुळे थोडस गाडी थोडीशी पाठीमागे राहिली, नाहीतर आता बी 100% 1-2 नंबर मध्ये राहिली ती गाडी. प्रत्येक वेळी मैदान असेल त्यावेळेसाठी 100% नाव लागतो, 100% लागतो. काय सांगाल साई बद्दल? म्हणजे एवढं तुमचं नाव करतोय प्रत्येक वेळी, काय सांगाल? साई हा आम्ही टॉपच्या पायऱ्यात कधीच साई पळालेला नाही, तरी सुद्धा महिन्यातून 2 ते 3 गुलाल कंटिन्यू साई चालू आहेत. आजपर्यंत साईचा इतिहास असा आहे की आजपर्यंत कधीच टॉपच्या पायऱ्यात नाही, तरीही तो गुलालामध्ये असतो. काय सांगाल? साई पहिल्यापासून मी एकतर 99% पैर संबंधातला करतो. जे 1 नंबर 2 नंबर म्हणजे कुणा जरी फोन आला तरी शक्यतो पैर टाळत नाही आणि बैल जर पळणार नसला अंतरात 100% पैर करून गाडी 100% गुलाला. आप्पा काय सांगाल, अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि हा योग जुळून आलेला आहे, काय सांगाल? अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि गाडी गुलाला पाहिजे. खूप आम्ही समाधानी आणि अंजीर कसाही आम्हाला माहित नव्हतं. फक्त दत्ता शेटचा शब्द हा कधीच फेल जात नाही. मी ह्याच्या आधी 1-2-3 वेळा आमची गाडी सोन्यावर दोन्ही गाडी पळालेली आहे आणि ह्यांनी 1-2 आम्हाला अगोदर पैरे दिलेला आहे, पण चुकीचा पैरा कधीच दिला नाही. त्यामुळे आणि मला माहित नव्हतं अंजीर गुरसाळ्याचा आहे. मला रात्री कळलं की ह्याच गावचा आहे म्हणून. काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल? अंजीर ही खूप म्हणजे टॉपला जाणारा आज मला माहित नव्हतं सुपरस्टार आहे, भविष्यातला सुपरस्टार आहे. आता फक्त तोच आहे, मला माहित नव्हतं तसं आहे ते. आता मी विचारलं तर मला कळलं तसं आहे. आज खूप नाव करतो अंजीर. आणि आता मध्ये हे मैदान पेडगावच्या इंद्रगिरी मैदानासाठी खूप रंगीत आलेले म्हणून ओळखलं जातं आणि ह्यातला गुलाल खूप महत्त्वाचा असतो आणि आज तो आपल्या ह्या दोन्ही नंदीने साध्य केला आहे. काय सांगाल या महत्त्वाच्या गुलालाबद्दल? आज ह्या गुलालाबद्दल आनंद तर खूप आहे, पण आज एवढ्या टॉपच्या आज भरपूर म्हणजे प्रत्येक गाड्या टॉपच्या गाड्या आज सगळ्याच होत्या. गटाला काय गेल्या, सेमीला काय गेल्या, पण आज एवढ्या टॉपच्या 300-400 गाड्या आली होती. 400 गाडीत जर आपली गाडी आज पहिल्या 7 मध्ये राहिली म्हणजे आमचं खूप भाग्य मोठं आहे. साई नक्की खरेदी आहे का? कसं जरा साईबद्दल साई आमच्या घरातलाच असल्याने एक पलविंदर देशमुख म्हणून आमच्या घराच्या शेजारचा होता, त्यांच्यावर आम्ही साई एक आदत असताना खरेदी केलेला होता आणि जसा त्यांना पैर होत नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्याला त्यांचा म्हणजे दुसरीकडे गिराईक भरपूर होत त्यांना, पण त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणून आम्हाला तो साई दिला. काय बघून साई खरेदी केला? साई आता मला काय यातला अनुभव नव्हता, पण आमचं बंधुराज महेश आबा वावरे आणि बापूराव शिरसकर यांनी हा साई विकत घेतला. विकत घेतल्यानंतर मी मला काही छंद नव्हता, हा 1.5 वर्षापूर्वी विकत घेतला. मला छंद नव्हता बैलांचा किंवा शर्यतीचा, पण परंतु ह्या दोघांनी बैल घेतला आणि साई आदत असताना घेतला आणि मला 2 महिन्यानंतर समजलं की पैरे करायला लागली. साई बी चांगलं पैर करून गुलालात राहायला लागल्यानंतर मी म्हणलं हे रोज राहायला लागल्यानंतर खरंच विकत घेतला आहे का काय, खरं काय सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आदत आहे आणि ह्या 1 वर्षात म्हणजे एक 7-10 महिन्यात मला नाद लागला या क्षेत्राचा. बैलगाडा शर्यत काय सांगाल? काय कमवून दिलं या बैलगाडा? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एक महाराष्ट्रात कुठल्याही गावात जरी गेलं, आता आज मी कुठे जरी गेलो तर साईचा मालक ह्या नावाने किंवा ओळखी एवढे जर दत्ता शेट असतील किंवा हे अंजीरचे मालक असतील सगळे ह्यांच्या ओळखी नंदीमुळे आम्हाला झालेला आहे. काय सांगाल कशी जो गाडी पळाली?
कधी कसं काय नियोजन केलेलं होतं? हा आता सचिन आपण कसं आहे, काय सांगायला कोहलीबद्दल काय सांगायला, कोहली नंदीबद्दल काय सांगायला, कशी गाडी आहे आज? साई बद्दल काय सांगाल, कसा पळाय साईचा? आता तुम्हाला माहिती आहे अंजीर तुमचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये पण साईला आज दाखवलं साईनं सुद्धा, आणि अंजीरनं एक मोठा सेमी होता, त्या सेमीमध्ये एक फायनलच होता एक प्रकारचा, एक रती महारथ होती, त्यामध्ये निकाल घेतला. काय आनंद आहे तुमचा त्या निकालाबद्दल? आनंद आज जास्त आहे, सगळ्यात जास्त आज म्हणजे लय आनंद. आज म्हणजे होम ग्राउंड वर बोलालंय, म्हणजे हा, घरच्या हा, मैदानावर घरचं बोलालंय. मैदान म्हणजे गावचं मैदान, गावच्या मैदानात इथंच राखली जास्त. आपलं नाव पहिल्यांदा सांगा. नाव माझं नाव हा. शिवाजी जाधव. बघा मित्रांनो, गावचं मैदान आणि 100% अंजीरनं खूप सारी साथ दिली आणि आज गावचा जल्लोष इथं पाहायला मिळाला हो. सेमीनंतर. आपणच्या बद्दल काय सांगाल? आपणच्या बद्दल काय सांगाल? आपण एक नंबर, आम्ही कधी विचारलं नाही आम्हाला कधी कुठला बैल आहे, कसा बैल आहे, हा. काय म्हणजे आणि आपण मला पण माहित नव्हतं. आपण असं आता बघा, नियोजन आमचं करतो मेहर पळीकर. हे म्हणजे बघा, हे हा. अंजीरचं आपल्याला माहित हा. नव्हतं, पण तरी पण त्याच्यावर विश्वास दाखवून बघा मित्रांनो. मित्रांनो, जे नियोजन करतात अंजीरचं, ते नियोजन करतात आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा परिचय द्या थोडासा. माझं नाव मयूर कैलास कोळेकर. बर, तुमचं गाव कुठलं? गुरुसाहेब. काय सांगाल, हे नियोजन कधी तुम्ही बनवलेलं होतं? हे नियोजन एक 10-15 दिवसापूर्वीच बर आता शेटला मी म्हणलेलं बर की आपल्याला बैल पाहिजे तो तुम्ही अगोदर साईचं पळ वगैरे बघितलं हा, असेल. हा. काय वाटलं एकंदरीत म्हणजे आपण पहिरा करूया? बैल. हा, मग त्यांना म्हणलेलं असं असं म्हणजे बघा म्हणलं बैल चांगला आहे. आणि आप्पांनी पण मन मोकळेपणानं बैल दिला. काय सांगाल त्याविषयी? आमचं म्हणजे एका शेरावत झाले नियोजन. असं नाही की काय मागं पुढं. आपल्याबद्दल काय सांगाल? आप्पा काय आहे, दिलदार मनाचा मोठा माणूस आहे, काय नसतं त्यांचं व्यवस्थित आहे. दत्ता शेटने दिलचं नियोजन लावून ओके मध्ये या मैदान साईबद्दल कसं सांगाल? साय ते हाय बैल पोहतोच तो पहिल्यापासून सेमीबद्दल काय सांगाल? सगळ्यात उत्सुकता आहे सेमीचीच आहे. काय सांगाल? सेमीची सगळ्यात मोठा टॉपचा सेमी होता तो, थोडक्यात फायनलच होता तो. बर, बर. मैदानात आजचा आनंद कसा आहे? काय सांगा? आजचा आनंद नेहमीपेक्षा वेगळाच आहे, कारण आमच्या सिने म्हणजे फायनलच होता. आणि एकतर आजचं मैदान म्हणजे थोडक्यात एवढ्या मोठ्या मोर्च्या मैदानाची पेडगाव हिंदी केसरीच्या मैदान सगळ्याला उत्सुकता लागते. त्याची ही थोडक्यात चाचणी असल्या चाचणी आहे. त्यात आम्ही सक्सेस झालो म्हणजे साईमुळे या- या साईमुळे पेडगाव मैदानाचं नियोजन होईल व्यवस्थित म्हणजे चांगलं असं वाटतं. नाही 100% नाही. आता कसं होतंय, अंजीर पण पळतोय, साई पण पळतोय. फक्त प्रॉब्लेम काय होतोय, मोर्चांना पैरे द्यायला अडचण येते, एवढंच अडचण येते नाही. मित्रांनो, आपणच्याकडे बोलतोय. आप्पा, पेडगावची तयारी कशी चालू आहे? साईची कशी चालू आहे? पेडगावची तयारी अजून काहीच केलेली नाही. बर त्या दिवशी आम्ही गडबड करायची गरज नाही. रोज 5-4 फोन येतात जे आपल्याला योग्य वाटेल. हा. बैल पुढचा जरी बैल अंधारातला जरी असेल हा. तरी सुद्धा आपण म्हणजे पायरा करू शकून आपण अजून जर केलेला नाही. साई एवढ्या कधीच टॉपच्या पहिल्यात आजपर्यंत पळाला नाही, तरी गुलाल मिळवतोय, असं काय वैशिष्ट्य आहे? साईला पळ चांगला आहे, पळ चांगला असल्यामुळे कंटिन्यू गुलाल आता महिन्यातून कमीत कमी 3 गुलाल तर 100% साई आहे. आपण असं वाटतं कधी आता मोठ्यानंतर मला असं वाटतं कधी पळावं असं काय. हे काय सुद्धा नाही. आता कसं असते, 1-2 नंदी मोठा आहे तर त्यांनी स्वतःहून आपल्याला म्हणले, पण त्यांचं आज सध्या टॉपच्या पायऱ्यात नियोजन आहे. मी त्यांना सांगतो ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी हक्काने तुमच्या संग बोलतो. आज शाहिद मुला सचिन शाहिद भाईंचा, आज त्यांचा सचिन जो आहे त्यांनी कमीत कमी 5-4 वेळा ते मला म्हणजे आपण साई आणि हे दोन्ही एका खांद्याचे, दोन्ही डावीचे आहेत. तरी शाहिद भाईंनी मला सांगितले की सचिन मी उजवीने पळवतो, साई डावीने पळवू, आपण मैदान फेल गेलंय असंच आपण समजून हे करू. पण त्यांना मी सांगितलं मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण पळू. तुमचं सध्या टॉप मध्ये नियोजन चालू आहे, तुम्ही टॉप मध्ये आणि तुमच्या भागातलाच अजून एक म्हणजे गोलालाच हे म्हणायला लागेल सावकार. सावकारचं बी आमचं जसं सचिनचं आहे तसं सावकारचं बी आमचं भारत मामा ओळखून दे. आणि आमचं एकदम घरातलं रिलेशन आहे. तो बी नंदी आहे तर आम्ही कधीही पळू शकतो की हक्काने आम्ही एकामेकाचं म्हणजे एका घरातली. आपण काय सांगाल, म्हणजे तुमचं म्हणजे कोणतं पण नंदी गुलालात राहिलं तर प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक जण स्टेटस ठेवत असतो, प्रत्येकाची तुमच्या तिघांची पण नाव असतं. त्या काय सांगाल याविषयी? आपण रिलेशन कसं ठेवतोय त्यावर प्रत्येक गोष्टी घडून जातात या. आणि राजकारण वेळ घेत नाही कारण भरपूर प्रश्न मला गेले. त्यामुळे खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आप्पा. आणि नक्कीच पेडगावचं हिंदी केसरी मैदान आपला साई 100% गाजवेल. पेडगावला दोन दिवशी पळणार आहे का सगळं? काही काही दिवशी अजून काहीच नियोजन केलेलं नाही. आता आज उद्या परवापासून नियोजन करायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक 4 दिवसापासून फोन येत होते की अंजीरचा पायरा तुमचा कॅन्सल झाला असेल. मी फक्त दत्ता शेटवर विश्वास ठेवलेला होता. दत्ता शेटनं सांगितलंय ही व्यक्ती अशी आहे ती
की कधी असं चुकीचं करणार नाही की मला दोघांचे फोन आले की म्हणजे अंजेरचा पायरा म्हणून कॅन्सल झाला तर झाला काय अडचण नाही. आणि मी उद्या पळणार होतो याच मैदानावर आदतला उद्या पळणार होतो पण आज योगायोगाने त्या नंदीन दात लावला. आज धर्मा आमचा पाहुण्यांचाच आहे सरजे रामवाडी सरजे म्हणून माहेश्वरीचेच आहेत आमच्या त्यांचा धर्मा आणि साई आज पळून मी उद्या पळणार होते म्हणजे एक पेडगावची तुम्ही तयारीच करत होतो पण आज योग नशीब बॅडलक आमचं की आज त्या नंदीन दात लावला. त्यांचा ही सेमी निघाल्यानंतर फोन आले आपा उद्या असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणजे उद्या काय फक्त एकमेव एवढी व्यक्ती आहे ह्यांच्या विश्वासावर आपण हे सगळं हे झालेलं आहे. काय सांगाल कसं काही नियोजन बनवलेलं होतं? नियोजन म्हणजे त्याचा खांदा टावा एक नंबर पाहणार नियोजन केलेलं. त्या दिवशी जे चोरार पाटीवर मैदान झालं तेव्हाच नियोजन लावलेलं का कसं काय? नाही त्याच्या अगोदर झालेलं. त्याच्या अगोदर मला वाटतं 15 दिवस झालं नियोजन झालेलं. दोन्ही पण म्हणजे साई आणि अंजीर दोन्ही पण नजरेखालची होती काय हो सांगाल? नजरेखालची कसं आहे बघण्यातली होती मेयरचा फोन आलेला की आपल्याला असा असा बैल पाहिजे म्हणलं आपासून फोन केला मी 15 दिवसापूर्वी म्हणलं असा असा एक दुसरा कोण पळतो म्हणजे कोण पळतो एक त्यांना काय दुसरा आहे आदत आहे किंवा ओपनचा आहे काय माहित नव्हतं. 12 तारखेला असा असा कोण पळतोय त्याला बैल पाहिजे साई पाहिजे तर भेटेल का तर आपण म्हणलं चालतंय पळू काय नाही विषय म्हणजे एका शब्दावर म्हणलं कसा पळतोय काय कसला आहे काय विचारलं नाही कधी. ठीक आहे आपण बघू शकताय आपणचा साईने आज गुलाल मिळवला असाच साई कायम गुलालामध्ये राहू आपला. धन्यवाद. धन्यवाद.